मार्कवर गोपाळ आणि स्ट्रायकर एंडवर निशार मंसुरी. मॅन फ्रॉम गुजरात निशार मंसुरी स्ट्रायकर एंडवर. मॅन फ्रॉम नॉर्वे गोवा मनोज नार्वेकर स्ट्रायकर एंडवर. सामन्याची सुरुवात इनिंगची सुरुवात पहिला चेंडू गोपाळ गावस्सो निशार मंसुरीसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी एक धाव मिळते. आपली धावसंख्येत सुरुवात करतो या ठिकाणी दारसकडे गोवा संघाकडनं. तर कीर्ती स्पोर्ट मोरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कमीत कमी धावसंख्येत दारसकडे गोवाला रोखायचं आणि ते आव्हान पार करायचं अशी काहीशी रणनीती त्यांची. आणि या ठिकाणी चेस व्यवस्थित होतोय म्हटल्यानंतर तोच निर्णय अपेक्षित होता. निशार मंसुरी एक मोठा नावाचा गुजरात राज्याचा एक स्टार खेळाडू. पहिल्या चेंडूवर निशारने आपल्या खात्याची सुरुवात केली, आपल्या संघाच्या खात्याची सुरुवात केली. मनोज नार्वेकर आता स्ट्रायकर एंडवर गोपाळ गावस मनोज नार्वेकर हे दोघे गोयकारी, दोघे गोयचे भुरगे. खोलव्या टप्प्याचा चेंडू होतो यॉर्कर लाईन. थोडस जर पुढे इलो असतो मनोज तर हे चेंडू फुलटॉस ठरलो असतो, पण मनोज थोडस मागे गेलो. चेंडू यॉर्क झालो. खोलव्या टप्प्याचा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू बॅक टू द बॉलर प्रकारचा फटको, स्ट्रेट ड्राईव्हचा फटको. पहिल्या 2 बॉलवर 2 रन. दोन्ही बॅटरने आपापल्या खात्याची सुरुवात केली. धावसंख्या स्थिरावली 2 रन्सावर. कोकण नाव पॉवर प्ले षटक. सगळे क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये 11चे 11 खेळाडू सर्कलमध्ये असताना कोकण नाव सुपर पॉवर प्लेचा षटकात गोपाळ गावस्सो चेंडू टप्पो चुकलो, फुल टॉस गेलो आणि फिल्डरच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार वरेनियम क्लाउड षटकार. जबरदस्त फटका. या ठिकाणी मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवतोय तो फलंदाज आणि आपल्या संघासाठी 6 धावा मिळवून देतोय. धावसंख्या एकदम झपकन वाढते ती तिसऱ्या चेंडूच्या सामन्यात 8 धावा एका षटकाराच्या मदतीने. निशार मंसुरी परत एकदा स्वीपचा फटको, आडव्या बॅटने मारलेलो फटको. चेंडू पहिल्या टप्प्यानंतर बघता बघता सीमारेषा ओलांडून तटक्या पेचून चौकारासाठी. कोकण नाऊ चौकार. धावसंख्या पहिल्याच ओव्हरीत एका डझनार 12 रन्सार. पहिल्या 2 चेंडूच्या सावध सुरुवातीनंतर आता मात्र एक आक्रमक खेळ आपल्याला बघायला मिळते. एक षटकार आणि एक चौकार या ठिकाणी मारतोय तो निलेश मंसुरी. धावसंख्या 12. खूप सुंदर सुरुवात. हे चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने सोडून दिलो निशार मंसुरी. उरलेलं काम विकेट किपरने पूर्ण केला, पण पंच उमेश मांजरेकर सरांचा निर्णय वाईटच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 13 रन्सावर. अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी. एक्स्ट्रा चेंडू, एखादा एक्स्ट्रा चेंडू टाकला तर त्यावर परत आपल्याला एक चेंडू टाकावा लागतो. त्यावर मिळणाऱ्या धावा या बोनसच्या स्वरूपात संघाला मिळू शकतात. प्रत्येक एक्स्ट्रा बॉल खूप महत्वाचा, त्यावर मिळणारे रन्स महत्वाचं आणि त्यानंतरचं परत एक्स्ट्रा बॉल सुद्धा महत्वाचं. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाण्याचा इरादो होतो. शफल ऑन, फाईन लेग, स्क्वेअर लेग कव्हर करण्याचा इरादो सगळा असफल राहुला. चेंडू विकेट किपरच्या दिशेने. मालवणीतलो पोलांडो चेंडू, कुवांडो चेंडू. मालवणीत सांगायचा तर पडसार रवलेलो चेंडू. 2 मोठ्या फटक्यांच्या नंतर मात्र गोलंदाज थोडासा सावरतोय आणि एक अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकतोय. निर्धाव चेंडू. गोपाळ गावस गेल्या वर्षीच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आणि या वर्षी सुद्धा एक देखणी कामगिरी करणारा खेळाडू. परत एकदा टप्पो चुकलो, फुल टॉस गेलो आणि लॉंगांच्या कपडावरसून परत एक चौकार बघूक मिळालो. वरेनियम क्लाउड चौकार. आणि या चौकारनीची पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले ओव्हरीचो खेळ समाप्त झालो 17 रन्सावर. नो लॉस. निश्चितच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी केली निसार मंसुरी याने. एक षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने आपल्या संघासाठी या ठिकाणी पहिल्या षटकाचं 17 धावांचं अतिशय म्हणजे अपेक्षित असलेलं लक्ष्य गाठतोय. त्या ठिकाणी 5 षटकांचा हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. 5 षटकात जास्तीत जास्त धावा जमवायच्या, समोरच्या संघावर दडपण आणायचं आणि एका मोठ्या स्पर्धेसाठी 2.5 लाख रुपयाच्या प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेसाठी आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेऊन ठेवायचं. अंतिम सामन्याचं नंतर पुढे बघता येईल. कीर्ती स्पोर्ट मोरे संघाचे मालक आमचे मार्गदर्शक मित्र कृष्णा धुरी साहेब मैदानावर उपस्थित असत. कृष्णा धुरी साहेब तुमका विनंती सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होता. व्यासपीठावर उपस्थित असणारे समाजसेवक शिरीष शिंदे साहेब आणि शोभाताई शिरीष शिंदे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार असा, स्वागत सुद्धा असा. स्पर्धेसाठी शुभेच्छा देणारे आमचे सगळे मान्यवर शुभांगी पवार कणकवली यांचे मनपूर्वक आभार असत.
श्री स्वयंभू कॉन्क्रीट विहीर कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर प्रसाद मरगज तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. विशाल परब विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशालजी परब तुमचे सुद्धा आभार. अभित नाईक राष्ट्रवादी नेते नगरसेवक कणकवली तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार असत. ॲक्युरेट इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर ऑफ मशिनरी फॉर कॅश इंडस्ट्रीज तुमचे आभार. आधीच देवबाग प्रोप्रायटर अविनाश सामंत साहेब तुमचे सुद्धा आभार. पहिल्या आवृत्तीचा खेळ समाप्त. अमरसेन सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य तुमचे आभार असत. कोकण 9 सुपर पॉवर प्ले षटकाची सांगता झाली 17 रन्सवर. दुसऱ्या षटकाची सुरुवात जावेद संधी बॉलिंग मार्कवर. सूर्य एक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पडतो. चेंडू थोडासा बाहेर जातो. यष्टीरक्षक बाकीचं काम करतो. या जावेद संधीने मागच्या वर्षी कोकणच्या अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्यांचा इचलकरंजीचा संघ होता आणि इचलकरंजीला बिलॉंग करणारा खेळाडू या ठिकाणी आता मात्र मोरे संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि सूर्य गोलंदाजी पहिला चेंडू तो अतिशय उत्कृष्ट टाकलाय. जावेद संधी या सुद्धा एक मोठा नाव असा कोकण 9 प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान ज्याच्या नावावर असा तो जावेद संधी तुमका बॉलिंग मार्कवर दिसतलो. गेल्या वर्षी ही स्पर्धा भूषण गोळे मॅन ऑफ द सिरीज रवलेलो. सुयश होमस्टे मालवण संघाने ही स्पर्धा जिंकलेली आणि वर्षा वॉरियर्स देवबाग संघ गेल्या वर्षी या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेलो. या वर्षी खैचो संघ या स्पर्धेत आपलं नाव लौकिक कायम ठेवता. या चौकारांनिशी वरेनियम चौकारांनिशी धावसंख्या 21 रन्सावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. मनोज नार्वेकरचा एक पहिलो चौकार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न सफल झालो. कनेक्शन तर सुंदर. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवता मैदानाच्या दिशेने टाकता तोपर्यंत परत एकदा फिल्डर चेंडूवर नियंत्रण मिळवून रन आउट करण्याची संधी. आबैल मुझे मार आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने निशार मंसुरी डगआउटची शिकार. अतिशय खराब रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी तिसरी धाव घेण्याची गरज नव्हती. जर धावायचं होतं तर पहिल्यापासून धावायचं होतं आणि यामध्ये आत्मघातकी विचार आणि आत्मघातकी बळी एक बाद होतोय तो या ठिकाणी निशार मंसुरीच्या रूपात. निशार मंसुरी 5 बॉल मध्ये 15 रन्स. आणि बऱ्याच वेळा कॉमेंट्री करताना मी सांगतोय की जे ओपनर बॅटर असतात त्यांना धावा चोरण्यासाठी पाठवलेला नसता, धावा फटकावण्यासाठी पाठवलेला असता. धावा चोरण्याच्या नादात जर एखादा बॅटर रनआउट झालो तर त्या मोठा नुकसान असता आणि असाच मोठा नुकसान मोठी सुरमई जाळ्यात बंपर कॅच रणटुळ्याची कंटुळा. रोहित शर्मा म्हणा किंवा वीरेंद्र सहवाग म्हणा असेच मोठे फटके मारणारे खेळाडू. मैदानावर प्रतीक स्पोर्ट विकेट लीडिंग स्पोर्ट्सवेअर मॅन्युफॅक्चरर टी शर्ट ट्रॅक्स स्पोर्ट्स जॅकेट्स अँड बॅट्स डिरेक्ट फ्रॉम फॅक्टरी टू कस्टमर. मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट या स्पर्धेचे अजून एक स्पॉन्सर. धन्यवाद प्रतीक सावंत प्रतीक स्पोर्ट. न्यू बॅटर मैदानात पावलं टाकताना दाट सकाळ गोवा संघासाठी प्रथमेश बेलशेडा. एक मोठी जबाबदारी असा प्रथमेशच्या खात्यावर कारण पहिल्याच ओव्हरीमध्ये एक महत्वाचा खेळाडू निशार मंसुरी तंबूच्या दिशेने रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट प्राइज विकेट जी विकेटची प्रतीक्षा बरोच वेळ करूची लागली ती विकेट रनआउटच्या स्वरूपात. रिव्हर्सचो फटको परत एकदा स्विचचो फटको मनोज नार्वेकरचो डीप थर्ड मॅनच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे गोपाळ गावस सारखो 2 रन्सांनी धावसंख्या स्थिरावली 25 रन्सावर 25. दुसऱ्या ओव्हरीच्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त. प्रथमेश बेलशेडा न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. गेल्या वर्षाच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज भूषण गोळे. या स्पर्धेत भूषण गोळेची कामगिरी अष्टपैलू झाली. गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा किताब आणि त्या मॅन ऑफ द सिरीजच्या जोरावर भूषण गोळेसाठी यंदा 10 PL खेळण्याची सुद्धा संधी मिळाली. या कौतुकाचा विकासजी गावकर तुमचा, या कौतुकाचा कोकण 9च्या सगळ्या आयोजकांचा आणि कोकण 9च्या सगळ्या प्रायोजकांचा. असा सुंदर व्यासपीठ तुम्ही खेळाडूंना मिळवून दिलात. भूषण गोळे सारखो एक स्थानिक खेळाडू एक युवा खेळाडू या स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज ठरलं 2022 मध्ये आणि त्या परफॉर्मन्समुळे त्याला 10 PL सारखो एक मोठो संधी मिळाली मोठो चान्स मिळालो. वारंवार मनोज नार्वेकर रिव्हर्सिपच्या नादात रिव्हर्सिपच्या मोहात चेंडू वाया घालवताना 2 षटकांचा खेळ समाप्त. 12.5ची सरासरी धावसंख्या 1 बाद 25 रन्सावर. पहिल्या षटकात अतिशय उत्कृष्ट अशी हाणामारी केली होती पण या षटकात मात्र मनोज नार्वेकर रिव्हर्सिपच्या नादात बरेच चेंडू या ठिकाणी गमावतोय. एका दुसरा फटका कनेक्ट होते पण बाकीचे चेंडू या ठिकाणी निर्धाव निघतायत. 2 षटकात सामने धावसंख्या येते 1 गडी बाद 25. पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रोहन नाईक सर
पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक 1:50 मिनिटं झाली. बरोबर 2 वाजता या पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक होतली. राजाराम वॉरियर्स तळवडे ओम स्पोर्ट मापण. सेमीफायनलची लाईनअप या ठिकाणी काहीशी निश्चित होते. पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी ठरतो आणि थोड्याच वेळात त्याची नाणेफेक होणार आहे. 1:50 मिनिटं आपल्याला घड्याळ दाखवेल आपलं घड्याळ. बरोबर 2 वाजता पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे आणि ओम स्पोर्ट मापण दोनही कॅप्टन तयारीत राहा नाणेफेकीसाठी. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 25 रन्सावर. बॉलिंग मार्कवर माय नेम इज बॉन्ड साजू बॉन्ड साजू नाईक. कालच्या दिवसात खूप सुंदर गोलंदाजी साजू नाईकान केलेली. एक गेलेलो सामना आपल्या संघात ज्याने जिंकून दिलो. कीर्ती स्पोर्ट मोरे सारखो एक स्थानिक खेळाडूंचा संघ गोयच्या खेळाडूंची त्यांना ताकद मिळाली आणि त्या खेळाडूंनी मैदानावर कमाल करून दाखवली. खरोखरच अतिशय कौतुक करावं लागेल. स्थानिक खेळाडूंचं सुद्धा मोठ्या खेळाडूंबरोबर खेळताना त्यांची आपली प्रतिभा कुठेही लपवत नाही आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात. इनसाइड आउट फटको कव्हर सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे राजा नाटेकर. अतिशय वेगात राजा नाटेकर चेंडूवर इलो. पहिल्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू. कौतुक करूचा लागत राजा नाटेकरचा. ज्या सकाळ गोवा संघाची बॅटिंग कीर्ती स्पोर्ट मोरे संघाविरुद्ध आणि पहिल्या 3 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. 1:36 रन्सावर 36. 1:56 मिनिटं झाली. बरोबर 2 वाजता टॉस होतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पहिलं सेमीफायनल राजाराम वॉरियर्स विरुद्ध ओम स्पोर्ट मापण. निश्चितच या ठिकाणी 3 षटकाचा खेळ संपतो. 3 षटकात धावसंख्या 36. शेवटच्या 12 चेंडूत जास्तीत जास्त धावा जमायच्या 60 ते 65 धावांचं लक्ष समोरच्या संघासमोर ठेवावं आणि थोडंसं दडपण आणावं आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पात्र करून द्यावं अशीच रणनीती या ठिकाणी लागतो दाड साकळ गोवा संघ. आणि या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय पंचांचा. 37 धावसंख्या होते. 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 37. पत्रकार रविकिरण तोरसकर साहेब व्यासपीठावर. शेवटची 2 षटकं या ठिकाणी शिल्लक आणि शेवटच्या 2 षटकात बादल सर आपल्या काय अपेक्षा असतील की 2 षटकात किती धावसंख्या होईल? पहिल्या 3 ओव्हरीत जितके रन झाले तितकेच रन पुढच्या 2 ओव्हरीत अपेक्षित असलेले. पहिल्या 3 ओव्हरीत 37 रन झाले. जर चांगली बॅटिंग झाली तर पुढच्या 2 ओव्हरीत सुद्धा तितके रन बघूक मिळाले तर आश्चर्य वाटाक नको. या मॅच मध्ये किमान 70 रन बघूक गावले तर त्याचं आश्चर्य वाटाक नको, कारण इतकी चांगली बॅटिंग लाईनअप असा धाडसकर गोवा संघाची. दुसऱ्या सेमीफायनल पहिल्या सेमीफायनलचे नाणेफेक रोहन सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही जाऊचा. राजाराम वॉरियर्स तळवडे आणि ओम स्पोर्ट मापण मान्यवर कक्षामध्ये नाणेफेक. जावेद संधी पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं षटक संघातर्फे 4थं षटक बॅटिंग पॉवर प्ले. सरळ फटका मारतोय बॉलरच्या डोक्यावर या ठिकाणी षटकार. अतिशय उत्कृष्ट असा षटकार, व्हेरनियम षटकार, गोलंदाजाच्या डोक्यावर मारलेला फटका. नाणेफेकीसाठी यायचंय ताबडतोब मान्यवर कक्षामध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. ओम स्पोर्ट्स मापण. 1:58 मिनिटं अजून 2 मिनिटं असत आणि त्यामुळे 2 मिनिटं माका वाटणं नाही कॅप्टन रोहन सर येत. सगळे आमचे कॅप्टन सुद्धा वेळेक जास्त महत्व देणारे असत. ते सुद्धा आपली 2 मिनिटं फुकट घालवचे नाही. 2 मिनिटात टॉस होतो. पहिलं सेमीफायनल राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध ओम स्पोर्ट मापण. दोन्ही सेमीफायनल 5 षटकांचे आणि महाअंतिम सामनो जास्तीत जास्त मोठ्या षटकांचं बघूचो ही प्रेक्षकांची अपेक्षा. मैदानावर स्थिरावली धावसंख्या. एक लांब लचक षटकार 43 रन्सावर. जावेद संधी षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. मच्छीमार संस्थेचे प्रतिनिधी आमचे मार्गदर्शक रविकिरण तोरसकर साहेब मैदानावर उपस्थित असत. या दरम्यान बॅटची कट घेऊन गेलेलो चेंडू बिलाल रजपूतचो. 3 चेंडूत 8 धावा आतापर्यंत बिलाल रजपूतची कामगिरी आणि त्यामध्ये एक उत्तुंग कोकण 9 षटकार. धावसंख्या 44. चौक्याचो डबल गेम. चौथ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. 2 चेंडूची समाप्ती. जावेद संधी 2022 कोकण 9 प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज तुमका दिसतलो बॉलिंग मार्कवर. टप्प पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने स्विंग झालेलो चेंडू होतो. विकेट किपिंग सुद्धा सुंदर झाली. उत्कृष्ट गोलंदाजी बघूक मिळाली जावेद संधीकडून. आउट स्विंग प्रकारचा चेंडू होतो. आउट कटर प्रकारचा चेंडू. लेग कटर प्रकारचा चेंडू. जावेद संधी यावेळी शॉर्ट पिच चेंडू आणि एक आमंत्रण, खुलं आमंत्रण होतं या ठिकाणी फलंदाजासाठी आणि अतिशय उत्कृष्ट असा व्हेरनियम षटकार या ठिकाणी बसतोय.
आखूड टप्प्याचा चेंडू वेरेनियम क्लाउड षटकार. यापूर्वीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारो टाकलो आणि त्याच्या पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत येणारो. या आमंत्रण होता, या खुला आमंत्रण लॉंगांच्या कपडावरचून डायरेक्ट चंद्रार वेरेनियम षटकार प्रथमेशच्या बॅटीतून. षटकारनिशी अर्धशतक पूर्ण झाला धाड सकाळ गोवा संघाचा. जे टाळीया आवाज येतलो ते तुमका अर्धशतकासाठी असत धाड सकाळ गोवा संघाच्या 50 साठी. चौथ्या षटकाचा खेळ 4 चेंडूंची समाप्ती. अजूनही एकूण 8 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 50 रन्सावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 50. एक आश्वासक सुरुवात, आक्रमक सुरुवात. प्रथमेश पंचांकडे वाईटची अपेक्षा ठेवताना पण टप्पा पडल्यानंतर चेंडू कदाचित वाईड लाईनच्या आतून गेलो आणि त्यामुळे पंचांनी ठरवलेलो वैध चेंडू. 7 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकात अजूनपर्यंत 13 धावा खर्च करतो जावेद संधी प्रथमेसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धत चेंडू, स्लोअर वन पद्धत चेंडू, पण यावेळी दिशा भरकटते. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. अवांतर धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 51. 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी धावसंख्या 2 वाजलेले असं गड्यात नाणेफेक होता बघा. दोन गड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी धावसंख्येत 51 धावा. मान्यवर कक्षाच्या दिशेने नाणेफेकीसाठी जो कॅप्टन उशिरा येतलो त्याचो टॉसची संधी गेलेली असलेली. पहिलो सेमीफायनल राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध ओम स्पोर्ट मापण. 5 षटकांच्या सामन्यासाठी पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक मान्यवर कक्षामध्ये. दोन्ही कॅप्टन चला टॉस साठी लवकरात लवकर. नाणेफेक होता पहिल्या सेमीफायनलची. सौ शोभाताई शिरीष शिंदे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक. आणि षटकाची समाप्ती जी केली ती सुरेख चेंडूने केली ती जावेद संधीने. एक आत येणारा चेंडू, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. फलंदाज प्रथमेश हा नजर बसलेला खेळाडू होता, त्याच्यासाठी तर हा चेंडू कठीण नव्हता, परंतु तेवढी सुरेख गोलंदाजी या ठिकाणी करतो जावेद संधी. आणि या शेवटच्या चेंडूवर कोणती धाव न देतं, म्हणजे मगाशी आम्ही म्हटलं होतं की एखादा वाईड चेंडू किंवा अवांतर चेंडू पडल्यानंतर त्याच्या पुढचा चेंडू टाकताना गोलंदाजावर दडपण असतं. ते दडपण की या चेंडूवर किती धावा निघतील, परंतु यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकतोय आणि आपल्या षटकाची सांगता करतो तो निर्धाव चेंडूने. तर शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू हे धाडसाकळ गोवा संघासाठी. कीर्ती मोरे स्पोर्ट्स संघाकडनं गोलंदाजासाठी येतोय तो शेवटचं षटक. नाणेफेक जिंकली आहे, बघूया त्यांचा काय निकाल होतोय. काय सांगशील? पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काय एवढा मातब्बर संघ आहे समोर आणि बट्टासारखा खेळाडू असेल, कॅप्टनशिप असेल, काय सांगशील किती धावा करावं लागतील, त्यांना कितीपर्यंत टार्गेट कम्प्लीट करावं लागेल? 50 ते 60 पर्यंत आम्ही हे करू त्याला. नक्कीच. धन्यवाद. गोपाळ, पहिली बॅटिंग करशील, काय सांगशील? या 60 ते 65 रन आम्ही करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. धन्यवाद. दोन्ही सामन्यामध्ये आता नाणेफेक झालेली आहे आणि प्रथम दोघा संघांना करणाऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. 6व्या षटकाची सुरुवात, 5व्या षटकाची सुरुवात. पहिल्या चेंडूवर प्रणय गावकरने इल्या केलेली कमाल. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, प्रणयचा चेंडू, थोडीशी उंची दिलेला चेंडू, फुल टॉस चेंडू होतो. बिलाल राजपूतचा इनसाइड आउट फटको खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेन राजा नाटेकरच्या सेफ हँड्स मध्ये. तिसरो खेळाडू तंबूच्या दिशेन. पहिल्या 3 षटकात 4 षटकात ही धावसंख्या फुटलेल्या बांधासारखी होती. अश्वमेध यज्ञात सोडलेलं घोडो जसं चौफेर उधाळता तशी उधाळलेली ही धावसंख्या. पण 5व्या षटकात त्याला लगाम घालण्याचा प्रयत्न प्रणय गावकरचो. 4थ्या षटकात सुद्धा नियंत्रित गोलंदाजी जावेद संधीची. 2 षटकार बसले खरे तरी सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणा हरकत नाही जावेदची. धावसंख्या स्थिरावली 51 रन्सावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी. न्यू बॅटर गुरुप्रसाद आरोस्कर मैदानात पावला टाकताना. या मैदानाचा एक मोठा अनुभव ज्याच्या पाठीशी असा, कोकण नाव प्रीमियर लीग स्पर्धा गाजवलेलो खेळाडू आणि सध्याच्या घडीक टेनिस जगतातले सगळे मोठे स्पर्धा गाजवून परत आपल्या मालवणमध्ये इलेलो गोवा राज्याचा एक मातब्बर खेळाडू. निश्चितच या ठिकाणी जो झेल घेतला त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सीमारेषेचा अंदाज घेतला, पाठीमागे प्रेक्षकांचा आवाज आहे आणि एवढ्या दडपणात एक सुरेख झेल घेतोय तो या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि एक खेळी संपुष्टात आणतोय. आपल्या संघासाठी एक गडी बाद करून देतोय. 3 बाद 51 अशा धावसंख्येवर नुकतीच 10PL ची एक मोठी स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेलो खेळाडू तुमका मैदानात दिसतलो गुरुप्रसाद आरोस्कर. डावखुऱ्याचा जो बॅटर आणि या मैदानावर बोथ यांचे सामने, त्यामुळे दोनही प्रकारच्या बॅटरसाठी एक चांगली संधी, चांगली सुवर्ण संधी. 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू, एक मोठो फटको मिड विकेटच्या दिशेने. परत एकदा पिल्लर चेंडूच्या खाली.
तो राजा नाटेकर. राजा नाटेकर सुरेख झेल या ठिकाणी घेतो. लागोपाठ 2 झेल जात आहेत. राजा नाटेकरकडे कनेक्शन जोडलं दिसतं. चेंडू आणि राजा नाटेकर सीमारेषेचा अंदाज घेतोय. मागच्या प्रेक्षकांच्या आरडाओरडीचा किंवा कुठलाही दडपण आपल्यावर येऊ देत नाहीये आणि आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी करतो त्या ठिकाणी राजा नाटेकर. त्याचप्रमाणे गोलंदाज प्रणव गावकरच्या लागोपाठ 2 चेंडू 2 बळींनी आता मात्र धावसंख्येवर थोडंसं नियंत्रण या ठिकाणी दाड सकाळ गोवा संघाच्या. मॅन फ्रॉम गोवा प्रणव गावकर ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो या देखण्या स्पर्धेत आतापर्यंत 2 विकेटचे हॅट्रिक. बंटी तळाशिलकर विकेटची पहिली हॅट्रिक. सुकृत जोशी महाराजा तारकर्ली संघाचा बॉलर विकेटची दुसरी हॅट्रिक. प्रणव गावकर तुझ्याकडे संधी असा विकेटची हॅट्रिक करून या स्पर्धेतलं 3रं हॅट्रिक वीर होण्याची. या मैदानाचं समीर सर जर विचार केला तर या मैदानावर आतापर्यंत 5 विकेट हॅट्रिक करण्याचा पराक्रम ज्या खेळाडूच्या नावावर असा तो खेळाडू आपल्या मागे बसलो. अंकुश बांबार्डेकर ज्याचं नाव असा. देवबाग चषकामध्ये गेल्या वर्षी 2 विकेटचे हॅट्रिक. या वर्षी देवबाग चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज अंकुश बांबार्डेकर. मैदानावर धावसंख्या बघा 4 बाद 51 रन्सावर. जी धावसंख्या 70च्या दिशेने आपण बघत होतो ती धावसंख्या 60 होईल की नाही अशी शंका. बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे 1 रनवर समाधान. बऱ्याच वेळानंतर धावसंख्येत थोडंसं बदल झालो. धावसंख्या स्थिरावली 52 रन्सावर. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद होते. 3ऱ्या चेंडूवर 1च धाव निघते. म्हणजे अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. 2-4 पावलाचाच रन या ठिकाणी गोलंदाज प्रणव गावकर याचा, परंतु तेवढ्यानेच तो फलंदाजाला जखडून ठेवतोय. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय. निश्चितच शेवटच्या आणि निर्णायक षटकात पहिलं सेमीफायनल तुमका या सामन्यानंतर बघूक मिळतलो. ओम स्पोर्ट मापान फाईट रे फाईट टॉस जिंकून घेतलेली फिल्डिंग राजाराम वॉरियर संघाची पहिली फलंदाजी. एक मोठो पटको लॉंग ऑफच्या दिशेने परत एकदा राजा नाटेकर. मळगावचा सुलतान असा आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची कसोटी 115 रन्सांचा टार्गेट आणि भारतीय संघान 6 विकेटनी मिळवलेलो विजय. अभिनंदन भारतीय संघासाठी. एकदा टाळ्यांचा गजर करूया. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवजयंतीचं औचित्य साधून आज भारतीय संघान ऑस्ट्रेलिया संघाचं काढलेलो कोतो. निश्चितच बादल सर. आपल्याला उपमा म्हणा एका मागोमाग एक अशा सुरेख सुचतात की प्रेक्षकांपुढे हसण्याशिवाय पर्याय नसतो. उमेश कोतुळक अण्णा हे शब्द आमच्या आयतवारच्या बाजारात, रविवारच्या बाजारात, बुधवारच्या कुडाळच्या बाजारात, मच्छी मार्केटात सगळ्यांच्या आवडीचा शब्द असा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो कोतुळ काढलो त्याची तुलना जगातल्या खैच्याच गोष्टी बरोबर होऊ शकणार नाही. आणि त्यामुळेच त्या कोतळ्याची आठवण येली की प्रत्येकाच्या अंगावर अगदी शहार उभं राहता. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असा आणि एका चेंडूसाठी बॅटर मैदानात पावला टाकताना मुन्नाची जागा घेण्यासाठी धावसंख्या 53 रन्सावर. 4 षटकात 3 षटकात 37 धावा झालेले आणि हे 37 धावा बघितल्यानंतर असा वाटलेला की 6-5 ओव्हरीत 70च्या जवळपास धावसंख्या बघूक मिळतली. पण खूपच सुंदर गोलंदाजी खास करून जावेद संधी आणि प्रणव गावकर. कौतुकास्पद कामगिरी या दोन्ही बॅट बॉलरची आणि धावसंख्या स्थिरावली 5 बाद 53 रन्सावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. प्रणव गावकर बॉलिंग मार्कवर आणि न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर एंडवर प्रथमेश गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू नॉन स्ट्रायकर एंडवर. आखो टप्प्याचा चेंडू वेगवान चेंडू प्रणव गावकरचो समाप्त झालो. विकेट किपरच्या दिशेने इनिंगचो खेळ झालो समाप्त. चौथं क्वार्टर फायनल, शेवटचं क्वार्टर फायनल आणि या सामन्यात कीर्ती स्पोर्ट मोरे संघाने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग, धाडसकळ गोवा संघाची फलंदाजी. 5 ओव्हरींचा खेळ समाप्त. पहिली फलंदाजी करताना धावसंख्या स्थिरावली 53 रन्सावर आणि टार्गेट 54 रन्सांचा. आणि ह्या 53 धावा ज्याच्यामुळे कमी झाल्या तो प्रणव गावकर. खरोखरच जर कीर्ती स्पोर्ट मोरे संघाने ही धावसंख्या चेस केली तर त्याचं बरंचसं श्रेय जाईल ते प्रणव गावकरला. त्याने एक संघात उत्साह संचारला. आपणही जिंकू शकतो, आपणही काहीतरी करू शकतो असं या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवून दिलं. म्हणजे जी धावसंख्या 70च्या घरात जात होती ती 53-54च्या आसपास रोखून धरण्यात मात्र गावकरचं योगदान फारच मोठं आहे या ठिकाणी. धावसंख्या होती ती 53. विजयासाठी 54 धावांची आवश्यकता आणि या 54 धावा कशा चेस केल्या जातील कीर्ती स्पोर्ट मोरे संघाकडनं ते सांगण्यासाठी मी निमंत्रित करतोय माझे मराठीचे सहकारी आणि मराठीचा गोड आवाज समीर पांढरे सर यांना. धन्यवाद उमेश. समीर स्पोर्ट लीग टी शर्ट ट्रॉफी अँड क्रिकेट ॲसेसरीज
आमच्या स्पर्धेचे स्पॉन्सर आहेत समीर स्पोर्ट, समीर मळगावकर, समीर राणे, 96 37 33 25 13, समीर स्पोर्ट मळगाव. धन्यवाद समीर स्पोर्ट. मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट, प्रतीक सावंत, लीडिंग स्पोर्ट्स विअर मॅन्युफॅक्चरर. पंचांक विनंती, मैदानाचं ताबं घेऊचो लवकर. सलामीची जोडी. कोकणचा नंबर 1 चॅनल, डिजिटल न्यूज चॅनल कोकण नाऊ. तुमचे चांगले कमेंट आम्ही वाचून दाखवतलो. जर चांगले कमेंट असले तर नक्की तुमका सुद्धा संधी येतली जगाच्या कानाकोपऱ्यात तुमचं नाव घेऊन जाण्याची. आजच्या दिवसातलो हे चौथो आणि शेवटचो क्वार्टर फायनलचो सामना आणि यानंतर होतलो तो पहिलो सेमीफायनल. पंचांक विनंती, जरा लवकर सामना चालू करा. क्षेत्ररक्षण सजवा. दाट सकळ गोवा टीम प्लीज कोऑपरेट. दुपारचा वेळ असा, अजून 2 सेमीफायनल आणि 1 फायनल आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन, फेलिसिटेशन, सन्मान सोहळा असे बरेच गोष्टी बाकी. कमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या समेत समीर पांढरे सर. परत एकदा समीर सर तुमचं स्वागत. धन्यवाद बादल. दुपारच्या सत्रामध्ये उपउपांत्य फेरीचा शेवटचा सामना आणि या आजच्या उपउपांत्य फेरीच्या शेवटच्या सामन्यामध्ये निश्चितपणे तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सलामीची जोडी मैदानात 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी कीर्ती स्पोर्ट मोरे संघाच्या वतीन वरेण्यम क्लाउड आयोजित भव्य रोजगार मेळावा 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 3 ते 6 MIDC कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी, नाते विश्वासाचे उज्ज्वल भविष्याचे, कोकण विकासासाठी एक पाऊल. वरेण्यम क्लाउड लिमिटेड आयोजित रोजगार मेळावा 21 फेब्रुवारी 2023. सलामीची जोडी मैदानावर. नंदू माळी मॅन फ्रॉम कोल्हापूर आणि निखिल नाईक मॅन फ्रॉम सावंतवाडी. निखिल परब सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भूषण असणारे खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो खेळाडू तो आपण IPL मध्ये खेळताना आपल्या सगळ्यांचा अभिमान आपण त्याच्यासाठी व्यक्त केलेलो. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान असणारो खेळाडू, ताऊ या नावाने प्रसिद्ध असणारो निखिल स्ट्रायकर एंडवर आणि त्याला साथ देण्यासाठी कोल्हापुरी झणझणीत तांबडा पांढरा नंदुमाळी. बॉलिंग मार्कवर गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू. बीएड असणारो तो एक उच्च शिक्षित खेळाडू. घुंगरू या नावाने प्रसिद्ध असणारो खेळाडू. या वर्षीची 10PL ज्यांनी गाजवली असो गोवा राज्याचा एक आकर्षक अचूक टप्प्याचा गोलंदाज. बाबा परब मित्रमंडळाची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि सुपर ओव्हरच्या सामन्यात ज्यांनी कृष्णा सातपुते आणि योगेश सारख्या मोठ्या खेळाडूंका पहिल्याच षटकात सुपर ओव्हरच्या षटकात माघारी पाठवलो आणि आपल्या नावाचं डंक ज्यांनी जगभर गाजवलो असं नाव म्हणजे गौरेश नागवेकर. पहिल्या षटकाचा पहिलो चेंडू, राऊंड विकेट गोलंदाजी, फुलटॉस चेंडू, इनसाइड आउट फटको, थोडीशी ढिलाई झाली आणि निखिल नायकाच्या खात्याची सुरुवात सुद्धा झाली.
निखिल नाईक एक तंत्रशुद्ध असा फलंदाज, म्हणजे आक्रमकता व बचावाचं तंत्र हे त्याच्या नसानसात भिनलंय. ते पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा, सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू मोठा फटका मारण्याचं निमंत्रण. मात्र निखिलला माहिती आहे, आपल्या क्षमतेवर त्याचा विश्वास आहे की पॉवर प्ले नंतरही मी मोठे फटके मारू शकतो. त्यामुळे चेंडूवर नजर केंद्रित करण्याचं पहिलं उद्दिष्ट मी पार पाडेन आणि त्यासाठीच पहिला चेंडू तो कव्हरच्या दिशेने फक्त ढकलतोय व एकेर धावेनं स्वतःचं खातं व पर्यायानं खातं हे कीर्ती स्पोर्ट्स मोरे संघाचं हे धावांचा पाठलाग करताना म्हणजे 54 धावांचा पाठलाग करताना खोललं जाते. बदल पहिल्या बॉलवर 1 रन, नंदू माळीच्या खात्याची सुरुवात. गौरेशो अजून एक वेगवान चेंडू, कोलवा टप्प्याचा चेंडू, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आता मात्र खूप सुंदर झाला. त्याच खेळाडूकडे पहिलं सुद्धा चेंडू गेलेलो. कोकण नाऊ सुपर पॉवर प्लेचा षटक, 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये आणि अशा स्थितीत पहिले 2 चेंडू गौरेश नागवेकरचे आपल्या नावारूपाक साजेशे. सुरेख अशी गोलंदाजी निश्चितपणे कोकण नाऊ सुपर ओव्हर मध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी करायला हवी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असताना त्या पद्धतीची गोलंदाजी गौरवची. यावेळी फटका टोलवायचा होता तो निखिलला, मात्र प्रयत्न फसतोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडूचं मार्गक्रमण जात आहे. धाव घेण्याचा मोह तो टाळतोय, स्ट्राईकवर स्वतः राहण्यात तो धन्यता मानतोय व चेंडू निर्धाव काढला जातोय. 54 धावांचा पाठलाग करताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 2 धावा. निश्चितपणे कौतुकास्पद अशी कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. ती गोलंदाज गौरेश नागवेकर याची राईट आर्म राऊंड विकेट ओव्हर द विकेट पद्धतीनं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सध्याच्या घडीत ज्याचा गौरेशचं नाव घेण्यासाठी सगळे गोयकारी आतुर असत. गोलंदाजीच्या बाबतीत तर प्रश्नच नाही असा. थोडीशी संधी जर त्याला बॅटिंगला मिळाली तर तो बॅटिंग मध्ये सुद्धा आपला नाव करू शकता, कारण लांब लचक फटके मारण्याची त्याच्यात सुद्धा कॅपॅसिटी असा. पहिल्या 4 बॉल मध्ये टिच्चून गोलंदाजी, कंजूशी बॉलिंग ज्याका म्हटली जाता. नंदू माळी आणि निखिल नाईक सारख्या मोठ्या खेळाडूंका 54 पाठलाग करताना पहिल्या ओव्हरीत ज्यांनी जखडून ठेवला. 4 बॉल मध्ये फक्त 3 रन्स खर्च, केवळ 3 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त. परत एकदा आपल्या समोर येतोय तो गोलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू फटका टोलवायचा होता. फटका टोलवता क्षणी एकेरी धावेला साथ दिली होती. मात्र निखिल सांगतोय की धावचीचा संभाव्य धोका मला पत्करायचा नाहीये. निर्धाव चेंडू गेला तरी 72 झालेलं या षटकातील नुकसान आपण पुढील षटकामध्ये भरून टाकू असं ठामपणे आपल्या आत्मविश्वासानं साथीदाराला सांगतोय व निश्चितपणे निर्धाव चेंडू जाण्यावर तो धन्यता देतोय. 3 धावा धावफलकावर. कमेंट बघा. सिद्धेश नेरुरकर, खूप सुंदर आयोजन, शिस्तबद्ध संघ, भरपूर साऱ्या शुभेच्छा. सिद्धेश नेरुरकरचे आभार असतात या स्पर्धेसाठी, कारण सिद्धेश नेरुरकर स्पर्धेचे जे पोस्टर आपण बघतो त्या सगळ्या पोस्टरचा डिझाईन आमचे मित्र सिद्धेश नेरुरकरने केलेले असत. धन्यवाद सिद्धेश, तुझे सुद्धा आभार. या स्पर्धेच्या आयोजनात आणि नियोजनात तुझं सुद्धा मोलाचं वाटो असा, आणि तू डिझाईन केलेली पोस्टर सगळीकडे लोकांनी अगदी आवडीन बघितली आणि आपल्या स्टेटसला सुद्धा सजवली. 54 पाठलाग, पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त, धावसंख्या बिनबाद 4. स्पर्धेचे सर्व सन्माननीय विकासजी गावकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या अथक अशा परिश्रमांच्या जोरावर आपण पाहतोय तो थरार, अर्थातच कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 को स्पॉन्सर्ड बाय वेरेनियम यांच्या माध्यमातून अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतायत. सन्माननीय दीपकजी गावडे तसेच सन्माननीय किरणजी शिंदे चे नगरसेवक कुडाळ नगरपंचायतीचे, तेही आपल्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी देत आहेत. तसेच सन्माननीय मंदारजी शिरसाट उपनगराध्यक्ष कुडाळ नगरपंचायतीचे, सन्माननीय पंढरी रामचंद्र जाधव आरोग्य कर्मचारी तसेच समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. तसेच सन्माननीय प्रशांत जी मुरलीधर नाईक यांच्याकडनंही या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा येत आहेत. तसेच मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड अर्थात तुम्हा आम्हा सर्वांचा प्रतीक स्पोर्ट्स, तसेच सन्माननीय राजू राऊळ भाजपचे पदाधिकारी यांच्याही मनपूर्वक शुभेच्छा वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा म्हणजे आपल्यावर जबाबदारी जी सोपवली ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पडताना आतापर्यंत तर या षटकामध्ये दिसतोय. या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सफलता प्राप्त आशिष कौशिक हा सज्ज होतोय. तो आमच्या विरुद्ध दिशेने म्हणजे कॉलेज रोड एंड कडनं पंच मंगेश ठुरी यांच्या डाव्या हाताकडनं आणि निश्चितपणे त्याला सामोरं जाईल तो फलंदाज. त्यावेळी मात्र अंतिम क्षणी चेंडूला दिशा दिली जाते ती डीप एक्स्ट्रा कव्हरची. डीप लॉंग ऑफ वरले क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, तत्परतेनं चेंडूची फेक करतोय गोलंदाजाच्या दिशेनं व नाम मात्र एकेरी धाव ही फलंदाजाच्या खाती जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 7 धावा. नवीन फलंदाज अष्टपैलू असा खेळाडू जावेद याची वर्णी ही मैदानावर लागते व एकेरी धावेने जावेद स्वतःचं खातं हे खोलतोय.
ओव्हरपिच पदाचा चेंडू निखिल नाईक वरच्या स्तुती सुमनांचा वर्षाव झाला होता. का मी त्या स्तुती सुमनांना पात्र आहे, का मला सिंधुदुर्गचा आयगॉल खेळाडू म्हटलं जातं, का मला IPL सारख्या मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी कोलकाता नाईट रायडर्स सारख्या संघानं दिली, याचं उदाहरण पेश करताना दिसतोय. चेंडू रडार मध्ये होता, ओव्हरपिच पद्धतीचा होता आणि त्या ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला थेट भिरकावून दिलं जातंय. ते डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे कोकण 9 प्रीमियम षटकारासाठी ते निखिल नाईक याच्या करवी धावफलक पुढे सरकतोय. तो अर्थातच तब्बल 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बादलची. एक सुंदर फटको, मोठो फटको आशिष निखिलच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरीत निखिल बरोच शांत राहिलेलो आणि शांतता वादळापूर्वीची होती, कारण निखिलला माहिती आहे त्याच्या बॅटमध्ये किती ताकद असा, किती क्षमता असा. दुसऱ्या ओव्हरीत आशिष कौशिकचा स्वागत केला गेला. यावेळी मात्र पिटाळ घेऊन मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात 1 रन आणि 1 रनचा धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 14 रनवर. हे वाईट चेंडू निखिलला मिळालं याचं कारण निखिलने उभ्या क्रीज मधून खेळण्याचा केलेला प्रयत्न होतो, तो थोडं जरी सफल झालो असतो बॉलर झेपेत येण्यापूर्वी तर कदाचित हे वाईट ठरलो नसतो. खूप सुंदर पंचगिरी संपूर्ण स्पर्धेत सुशील शेडगे, उमेश मांजरेकर, नितीन मंगेश धुरी, एम्ब्रोज अल्मेडा आणि दीपक धुरी. धावसंख्या स्थिरावली 14 रनवर. 54 पाठलाग. यो मात्र चेंडू टप्प पडल्यानंतर थोडस आतल्या दिशेने वळलेलो आशिष कौशिक मॅन फ्रॉम मुंबई मैदानावर करामत करताना दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या स्थिरावलेली 14 रनवर. निश्चितपणे बादल यावेळी चेंडू त्याच टप्प्यातील होता, मात्र फलंदाज हा सफल झाला होता. शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित केशव प्रभा अकॅडमी आपल्या घराजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डॉक्टर, इंजिनियर, IIT, MS, आयसर अशा उच्च शिक्षण क्षेत्रात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्न साकार करणारी, संपूर्ण दक्षिण कोकण किनारपट्टीत प्रथमच अनिवार्य स्पर्धा परीक्षाद्वारे प्रवेश मार्गदर्शन मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणारी केशव प्रभा अकॅडमी. प्रवेश सुरू. दहावी बोर्ड परीक्षेनंतर 11वी आणि 12वीतच MHT, CET, IIT, जी मेन्स, मेडिकल, नीट आणि तत्सम राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत भरघोस यश प्राप्त करण्यासाठी केशव प्रभा अकॅडमी मध्ये आजच प्रवेश घ्या. कोटा, लातूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर सारखे शिक्षण आणि मार्गदर्शन आपल्या कणकवलीमध्ये. श्री PP बर्डे, BSc BEd, प्राध्यापक KG जाधवर, MSc BEd, प्रोप्रायटर डॉक्टर संदीप साळुंखे, MBBS MD, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचालित केशव प्रभा अकॅडमी. मैदानावर 54 पाठलाग. 2 ओव्हरींचा खेळ समाप्त 14 रनवर. 3 षटकांचा खेळ शिल्लक. 40 रन्सांची अजून गरज. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर सलमान. सलमान बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम मालाड. आखो टप्प्याचा चेंडू टप्प पडल्यानंतर खाली राहिलो. बॅटरचो इरादो तो जावेदचो हुक करण्याचो, पूल करण्याचो. बॅट आणि बॉलचो काही संपर्क नाही. उरलेलं काम विकेट किपरकडे. थोडीशी बातचीत झाली दोन्ही बॅटर मध्ये. निखिल नाईक आणि जावेद संधी. काय सांगितलं असतं निखिलने? एकच सांगितलं नसतं, प्रत्येक बॉल महत्वाचो. बॉल मिस करू नको. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचा. माझ्याकडे स्ट्राईक दी, मी बघतोय पुढचा कसा गायता. गोलंदाजी मार्फत परत सलमान याही वेळी त्याच चेंडूची री ओढली जाते, मात्र प्रयत्न गोलंदाजाचा हा यशस्वीतेत वळतोय. बराचसा अडचणीत होता तो जावेद, म्हणजे चेंडूचा संपर्क करण्यास त्याला निश्चितपणे संघर्ष करावा लागत होता आणि हाच संघर्ष शेवटी गडी बाद होण्यात परावर्तित होतोय. सांघिक 14 या धावसंख्येवर जावेद हा माघारी परततोय दुसऱ्या कडीच्या स्वरूपात व परिनियम सफलता प्राप्त होते गोलंदाज सलमान याच्या खाते. सलमान खास करून मुंबईवरनं खेळायला आलाय. मुंबईच्या मालाड स्थित सलमान आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर मुंबईची अनेक मैदानं त्यानं गाजवली आहेत व राष्ट्रीय स्पर्धेसाठी मी निश्चितपणे उपयुक्त कामगिरी करेन असं ठासून सांगत त्याची दमदार कामगिरी तो मैदानावर करतोय. ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स विद्यानगर वरवडे कणकवली. उज्ज्वल भवितव्याची यशस्वी परंपरा. आपला प्रवेश
आजच निश्चित करा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेलं शिक्षण संकुल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स विद्यानगर वरवडे कणकवली. कॉन्टॅक्ट 7666495370 9405793305 9527995001. लक्षात ठेवा, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स विद्यानगर वरवडे कणकवली. मैदानावर धावसंख्या स्थिरावली 14 रनचा 54 पाठलाग. सलमान बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम मालाड मुंबई. सुंदर सुरुवात. पहिलं चेंडू मेडन. दिशा टप्पा वेग याच्यावर नियंत्रण. दुसऱ्या चेंडूवर विकेट. समीर सर जर बघितलं तर पहिलं चेंडू जसं होतो ज्या टप्प्यावर होतो त्याच टप्प्यावर दुसरं चेंडू होतो. जावेद संधीतो उभ्याच मारण्याचा प्रयत्न होतो. आणि क्रिकेटचा बेसिक असं सांगता, जर तुमका चांगले फटके मारूचे असत तर चेंडूच्या टप्प्यापर्यंत तुम्ही पोहोचणं गरजेचा. अभ्यासासाठी होमवर्क, मोबाईलसाठी नेटवर्क आणि क्रिकेटसाठी फुटवर्क या खूपच गरजेचं असता. नेमकी हीच चूक झाली जावेद संधीची. 2022 उत्कृष्ट गोलंदाज बॅटिंग मध्ये करामत करण्याचा प्रयत्न फसलो आणि मैदानावर इलो सिंधुदुर्ग जिल्ह्याचो वाघ जळगाव एक्सप्रेस. मॅन फ्रॉम सरंबड रुपेश तांडेल. आज रुपेशला आपल्या नावावर पाक साजेशी कामगिरी करूची लागतली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्टार खेळाडू, दोनही स्टार खेळाडू मैदानावर. मॅन फ्रॉम सरंबड रुपेश तांडेल स्ट्रायकर एंडवर, लेफ्ट हँडर बॅटर आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने निखिल नाईक मॅन फ्रॉम सावंतवाडी. डाव्या उजव्या हाताची ही जोरगोळी मैदानावर आणि या जोरगोळीवर मात्र आशा आकांक्षा ह्या केंद्रित झालेल्या असतील. आकृताप्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू खराब असा चेंडू होता. फटका मारण्यास योग्य असा चेंडू होता. मात्र पंच सांगतायत की फटका मारण्यासाठी फलंदाज तू शफल झालायस, त्यामुळेच हा चेंडू जरी उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा असला तरी तो गोलंदाजाच्या खाती मी जमा करेन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बदललेले नियम या ठिकाणी गोलंदाजाच्या खाती निर्धाव चेंडू म्हणून जाण्यास मदतदार ठरतायत. अगदी बरोबर. हे चेंडू सुद्धा वाईट ठरलो असतो जर रुपेश तांडेलने जर आपल्या क्रीज मधून ज्या जागेवर त्यांनी स्टान्स घेतलो त्या जागेवरसून जर फटको खेळलो असलो तरी सुद्धा रुपेश तांडेल सुद्धा असो खेळाडू असा जो कधी सामन्याचा निकाल बदलू शकता. एका फक्त बॉट गावला पुरे यांनी हात रिगवलो समजा, एका खुटी मारू गावली पुरे यांनी मटी उभी केली समजा. आणि आज मैदानावर कीर्तिस्फोट मोरे संघाच्या उत्पन्नाचा पाठलाग करण्यासाठी रुपेश तांडेल आणि निखिल नाईक या दोन सिंधुदुर्गच्या स्टार खेळाडूंका आपला स्टारडम मैदानावर दाखवचा लागतला. अवघे 15 चेंडू आणि 40 धावा म्हणजे आक्रमक फटकेबाजी ही करावी लागेल, यात कोणतीही शंका नाही. परत एकदा सलमान. आकृताप्याचा चेंडू बॅकफुटला जातोय. यावेळी मात्र एक कलात्मक असा फटका टोलवला जातोय तो रुपेश कर्वी. एकेरी धाव मिळते ती कव्हर ड्राईव्हच्या नेत्रदीपक फटक्याद्वारे. एकेरी धावीने रुपेश स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय. निश्चितपणे 15 धावांवर अडखळत ही सुरुवात होते. मात्र सावध अडखळत ही सुरुवात ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल ना, कारण निखिल नाईक अजूनही मैदानावर उभा, हा पाय रोवून खेळपट्टीवर. 14 चेंडू 39 रन्सांची गरज असताना सलमान मैदानावर आपल्या नावावर पाक साजेशी गोलंदाजी. सलमानचा कौतुक करूचा लागत. या ओव्हरीत सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजून ज्यांनी झुकावून दिलो. दाट सकाळ गोवा संघाक एका मजबूत स्थितीत ज्यांनी आणून ठेवलो. पृथक्करण जर ओव्हरचा बघला, मेडन विकेट, मेडन सिंगल विकेट. 5 बॉल मध्ये फक्त 1 रन्स खर्च आणि एक महत्वाची विकेट सुद्धा. अतिशय सुरेख भेदक अशी गोलंदाजी आणि मर्यादित 5 षटकांच्या सामन्याचा विचार केल्यास एक कंजूशी गोलंदाजी साकारताना दिसतोय तो गोलंदाज सलमान. आपल्या सफलताप्राप्त षटकाच्या सांगतेसाठी सलमान सज्ज. याही वेळी फटका मारण्यास
पूर्णपणे फलंदाज असफल ठरतोय. एक धाव खर्च, एक सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण हे क्षमते सलमानचं. 3 षटकांचा खेळ समाप्त. नाममात्र 15 धावा. आवश्यकता अजूनही 39 धावांची व प्रति षटकामागे 19.50च्या धावगतीनं या ठिकाणी 12 चेंडूंवर 39 धावांची गरज घेऊन ठेपते ती कीर्ती स्पोर्ट्स मोरे संघाला. खूपच सुंदर कामगिरी. सलमानसाठी टाळ्यांचो गजर करू हरकत नाही. एका ओव्हरीत फक्त 1 रन खर्च केलो, 1 विकेट. एकदा टाळ्यांचो गजर करूया सलमानच्या गोलंदाजीसाठी, कारण खैच्या संघाचो खेळाडू असा त्यापेक्षा सुद्धा आपल्या कोकणात येऊन केलेलो परफॉर्मन्स. आता उरले फक्त 12 बॉल, 39 रन्सांची गरज. आता मात्र मैदानावर आग खाऊन इंगळे ओकाचे लागतले. निखिल नाईक आणि रुपेश तांडेल कॉमेंट्री बॉक्स पासून तुमचा कौतुक बराच केला. त्या कौतुकाक साजेशी फटकेबाजी तुमका करूची लागतली. 12 बॉल मधले किमान 10 बॉल तुमका सीमारेषेच्या दिशेने पिटाळूचे लागतले. बादलजी, आणखी कौतुकास पात्र सलमानची कामगिरी आहे हे मी नक्कीच सांगेन. आणि ते कारण कशासाठी, तर ज्या एंडनं त्याने गोलंदाजी केली तो एंड आहे कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. आणि गेले 4 दिवस आपण अनुभवतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं ज्या ज्या वेळी गोलंदाजी करायला येतात बऱ्याच वेळा त्या गोलंदाजांची पिटाई होते. मात्र यावेळी गोलंदाज सलमान अतिशय सुरेख अशी गोलंदाजी दर्शवताना आपल्यास दिसतोय आणि त्याचीच गोलंदाजी ही निश्चितपणे यशाची पावती देताना दिसते. विज्ञान दिन निमित्त 28 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1000 वाद्यवृद्धांच्या समवेत वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करायचा आहे. तसेच एपीजे अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती बनवली जाणार आहे. या विश्व विक्रमामध्ये कोणीही सहभागी होऊ शकता. आयडियल कॉलेज कणकवली आयोजित या विश्व विक्रमात सहभागी होण्यासाठी आयडियल इंग्लिश स्कूल कणकवली संपर्क करा. विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी आणि विज्ञान दिनाच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1000 वाद्यवृद्धांच्या समवेत वर्ल्ड रेकॉर्ड आणि एपीजे अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती. मैदानात 12 चेंडू 39 धावा. पाठलाग असा तो 54 रन्सांचो. सुरुवातीक वाटलेलो पाठलाग अगदी सहज सोपं होतलो, पण पहिल्या 3 ओव्हरीत गौरेश नागवेकर, आशिष कौशिक आणि सलमान कमाल करताना परत एकदा गोवा राज्याचो भावी मास्तर तुमका दिसता. येणाऱ्या काही कालावधीत विद्यार्थी घडवण्याचा कार्य ज्याच्यावर असतली जबाबदारी असतली तो गौरेश. मात्र विकेट किपर सगळ्या मेहनतीवर पाणी फेरताना एक वेगवान चेंडू होतो. बॅटर बीट झालो आणि बॅटर पाठोपाठ विकेट किपर सुद्धा बीट झालो. जो चेंडू मेडन रवलो असतो, निर्धाव रवलो असतो, अशा चेंडूवर 4 रन धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. 19 धावा धावफलकावर बाईच्या स्वरूपात का होईना संघाला आवश्यक असलेल्या 4 धावा महत्वपूर्ण या ठिकाणी मिळत आहेत. 35 धावांची गरज येऊन ठेपते व नाममात्र 11 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. गौरेश नागवेकर एका अचूकतेनं गोलंदाजी करतोय. निश्चितपणे कौतुक करावं लागेल डाळसाखळ गोवा क्रिकेट संघाच्या सर्व गोलंदाजांचं की या मैदानाचा नक्की त्याने अभ्यास केलाय व काल जो सामना झाला त्या सामन्यातील पराभवाचा बोध घेत या ठिकाणी ते खेळी करताना दिसत आहेत. या मैदानावर उपउपांत्य फेरीच्या सामन्यात अचूकतेनं या ठिकाणी चंदन नाईकची बहुधा फेक येते, यष्ट्यांचा वेध घेणारी आणि हीच अचूक फेक मैदानाच्या बाहेर घालवते. ते निखिल नाईकला धावचीच्या स्वरूपात मोठा आघात होतोय. तो अर्थातच कीर्ती स्पोर्ट्स मोरे संघाला 19 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. धावांसाठी संघर्ष या ठिकाणी होत होता. मोठे फटके सोडा एकेरी धावेसाठी अक्षरशः फलंदाज झुंजत होते आणि त्याचमुळे या ठिकाणी द्विधा अवस्थेत धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न अंगलट येतोय निखिल नाईकच्या, पण धावचित होऊन तो मैदानाच्या बाहेर जातोय निराश मदनानं, खिन्न मदनानं. खूपच खराब कामगिरी मैदानावर दोनही बॅटरची. निखिलला धावण्याची गरज नव्हती, कारण निखिल मध्ये क्षमता असा सामना संपवण्याची, काम नाही धाम आणि नुसतं अंगात घाम अशी परिस्थिती मैदानावर झाली. ही चूक झाली बॅटर कडसून, लेफ्ट हँडर रुपेश कडसून. दबाव होतो रुपेशवर आणि हो दबाव झुगारण्याच्या नादात, एक बाय चोरण्याच्या नादात रुपेश तांडलने क्रीज सोडली. त्याला प्रतिसाद देताना निखिल नॉन स्ट्रायकर एंड वरसून इलो आणि विकेट किपरची सुंदर कामगिरी. मालवणीत सांगायचं तर खतला कोणी आणि बेतला कोणावर. चूक होती कोणाची आणि भोगूचा लागला कोणाचे म्हशी आणि कोणा कुटाबशी.
पाठलाग चालू असा मैदानावर 54चो आणि सुरुवातीक वाटला की हो 54 रनचा जो पाठलाग कीर्तिस्फोट मोरे संघ अगदी सहज करतलो, पण मालवणीत एक म्हण असा येवाजलेला साधा तर दळीदार की त्या बादात मैदानावर कोणाक बादताला दळीदार आणि कोणाक नशीब साथ देतला. येळ बरो त्याचो खेळ बरो आणि जेचो येळ वाईट त्याका झाडार चढलेलो असताना येऊन कुत्रो चावता. मैदानावर मात्र मोठी कामगिरी करूची लागतली रुपेश तांडेलला आणि रुपेशला साथ देण्यासाठी न्यू बॅटर मैदानात महेंद्र दीस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती ही मालवणी म्हण तुमका माहिती असतली. कापूस कातूचो असा तर चांदणा पडापर्यंत वाट बघताने मोठे फटके खेळायचे असतील तर ओवरी संपापर्यंत थांबताने 10 बॉल 35 ची गडत. गौरेश नागवेकरचो एक खोलवा टप्प्याचो चेंडू अलॉंग विथ द कार्पेट असा जे का इंग्रजीत म्हटला जाता मालवणीत सांगायचा तर सरपाटी फटको. 1 रनचा फटको 1 रनचा धाव संख्या स्थिरावली 20 रनचावर 54चो पाठलाग 9 चेंडूंचो खेळ बाकी 34 ची गरज. 9 चेंडू 34 धावा म्हणजे मोठे फटके हे अति आवश्यक असतील. एकापासून या ठिकाणी संयमतेनं चेंडू खेळला जातोय तो महेंद्रकडनं एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय आणि संधी दिली जाते ती रुपेश तांडेलला त्याचे हात खोलण्याची आणि हात खोलणं कीर्ती स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघासाठी अति आवश्यक बाब असेल. परत एकदा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत मिड विकेटच्या पट्ट्यात खेळला जातोय. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. अक्षरशः धावांसाठी संघर्ष आपण पाहतोय या ठिकाणी दाड साखर गोवा क्रिकेट संघाविरुद्ध तो कीर्ती स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघाचा अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, जी गोलंदाजी दुर्लभ अशी वाटत होती या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. कारण बोलबाला या संपूर्ण स्पर्धेत तो म्हणजे फलंदाजांचा आणि फलंदाजांचा बोलबाला ज्या नंदनवन ठरणाऱ्या खेळपट्टीवर चाललाय त्याच खेळपट्टीवर एकेरी धावेसाठी गोवा संघ झुंजवतोय. एक सुंदर कमेंट तुमका थोड्या वेळान परत एकदा वाचून दाखवूया. उडालो कारंजो एक मोठो पटको लॉंग ऑफच्या कपडावर सोन टांगा पलटी घोडे परार षटकार डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार वरेनियम षटकार नाकार मुटको. षटकारनिशी आता मात्र धाव संख्या एका चांगल्या धावगतीच्या दिशेन, पण ह्यो षटकार काय पुरेसं होतलो. रिक्वायर्ड रन रेट 24च्या पेक्षा सुद्धा पुढे 8 चेंडूंचो खेळ बाकी. पाठलाग चालू असा 54चो. या षटकारनिशी धाव संख्या स्थिरावली 27 रनचावर 7 चेंडू 27 रनची अजून गरज. सिद्धार्थ शिरोडकर यांची कमेंट दिली बघा. क्लास 1 आयोजन, क्लास 1 कॉमेंट्री, क्लास 1 कोकण 9 अशी टुर्नामेंट होणे नाही. धन्यवाद सिद्धार्थ शिरोडकर, खूप खूप आभार तुमच्या कमेंटसाठी. अजून एक मनगटी फटको खोलवा टप्प्याचो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा इरादो. शॉर्ट स्क्वेअर लेगचो क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचता चेंडूवर मिळवलेला नियंत्रण झालेलं थ्रो 2 रन्स पूर्ण झाले. 3ऱ्या रनचा इरादो आणि परत एकदा अस्तित्वात नसलेली धाव चोरण्याच्या नादात रुपेश तांडेल धाव बांधून तंबूच्या दिशेने डगआउटच्या दिशेने ज्या रनआउटचं वर्णन करण्यासाठी एक सुप्रसिद्ध मालवणी म्हण असा घर फिरा निलो गाव फिरा निलो आणि हुमऱ्या कप्तान मेलो. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रुपेश तांडेल हा धावबाद होतो म्हणण्यापेक्षा स्वतःची विकेट त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हेतू एकच असेल की या ठिकाणी त्याचा साथीदार महेंद्र हा काही प्रमाणात का होईना विश्वसनीयतेने खेळताना दिसतोय. षटकातील तो शेवटचा चेंडू होता. 2 धावा जर पूर्णत्वास आल्या असत्या तर स्ट्राईकला रुपेश राहू शकला असता. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात 72 मी बाद झालो तर मात्र स्ट्राईक जास्तीत जास्त ज्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतो त्या महेंद्रकडे राहणं गरजेचं आहे हे ओळखतोय तो अर्थातच या ठिकाणी रुपेश तांडेल आणि त्यामुळेच कदाचित या ठिकाणी हकनाक तो स्वतःची विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय. केवळ संघाच्या दृष्टिकोनातनं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बादलजी 6 चेंडू 25 रनची गरज. आता मात्र मोठी फटकेबाजी करूची लागतली. राजा नाटेकर नावातच ज्याच्या राज्य असा, नावातच ज्याच्या राजसपणा असा आणि राजासारखी ज्याची उंची असा. मी बऱ्याच वेळा म्हणतोय राजा देवान इतकी उंची इतकी उंची देवान दिली की तो बसलो तरी उठल्यासारखं दिसता. म्हणजे कितीही गर्दीत जरी तो बसलो तरी उठाण दिसता. आज अशीच उठाण दिसणारी कामगिरी राजा तुझ्याकडून अपेक्षित असा. दुसऱ्या बाजून महेंद्र तुझ्या सोबत असा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 25 रनची गरज. 6 चेंडू 25 धावा. मोहम्मद हा गोलंदाज त्याच्या खांदी मोठी जबाबदारी असेल. संभाव्य 25 धावांपासून प्रतिस्पर्धी संघाला रोखावं आणि निश्चितपणे त्याला सामोरा जाईल तो फलंदाज महेंद्र.
हा कुर्तपाचा चेंडू उजव्या इष्टला सोडून जाणारा, बराच बाहेर चेंडू जातोय. विचार मंथन पंच करतायत, मनाशी खुणगाण मांडतायत की निश्चितपणे फलंदाजाला रोखणारा असा हा चेंडू न होता, चेंडू मर्यादेचं उल्लंघन करणारा होता. त्यामुळेच दोन्ही हा समांतर पंच उमेशजी माजलेकर यांचे होत आहेत. एक अवांतर धाव. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी व 24 धावांची गरज. इशारा येतोय तो 1 बाउन्सचा, म्हणजे चेंडू हा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा होता. फलंदाजाला या ठिकाणी दबाव आणणारा होता आणि षटकामध्ये एक या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू फेकलायस तू, अशी सक्त ताकीद गोलंदाजाला ही दिली जाते. समीर आताच्या फटक्यावर फटको बघा, खूप सुंदर इनसाइड आउट फटको, कव्हर सीमारेषे डिसिजन चौकाराचो आणि या चौकारनिशी धाव संख्येत बदल झालो. 4 धावांनिशी धावसंख्या 34 रन्सावर 54 पाठलाग, 5 चेंडूंचो खेळ शिल्लक, आता 20 रन्सांची गरज. यापूर्वीचा चेंडू जर समीर बघितलं, बॉलर खूप नाराज दिसलो. मोहम्मद ज्याचं नाव असा वाईट साठी नाराज दिसलो. मोहम्मद इतक्या नाराज होण्यापेक्षा तुमका लिखित स्वरूपात नियम दिले, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकला असतात. बिमर आणि वाईट साठी तुमका एक रिव्ह्यू दिलो असा. त्या रिव्ह्यू न घेता तुम्ही केलेली नाराजी म्हणजे अडाण्याचा घोडा आणि देवळापाटी गाराणा. बिमर आणि बाउन्सर साठी बिमर रिव्ह्यू असा लक्षात ठेवा. प्रत्येक संघासाठी एक आणि तो तुम्ही रिटेन केलात तर तो तुम्ही परत सुद्धा वापरू शकतात. हे मात्र वेगवान चेंडू टप्प पडल्यानंतर इतक्या वेगात गेलो की महेंद्र कायच कळला नाही, काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणार वेगवान चेंडू. 4 चेंडू 20 धावा. अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. अशी परिस्थिती होऊ नये त्यासाठी तुमका आग्रहाचा सांगणं, आपुलकीचा सांगणं, मोठे फटके मारण्यासाठी फक्त 4 बॉल शिल्लक. 4 चेंडू 20 धावा. मोहम्मद गोलंदाजी मार्कवर सज्ज. याही वेळी चेंडू उजव्या इष्टीवर या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू या ठिकाणी बराच बाहेर जातोय व वाईचा इशारा पंचांकडनं हा निश्चितपणे येतोय. नकारात्मक गोलंदाजीचा प्रयत्न आणि ज्या वेळी गोलंदाज नकारात्मक गोलंदाजीचा प्रयत्न करतात, निर्धारित षटकांच्या सामन्याचा विचार केल्यास नकारात्मक गोलंदाजी म्हणजे अर्थातच गोलंदाजाच्या बाजूने कौल नसेल तर तो गोलंदाजाच्या विरोधात या ठिकाणी निर्णय. 4 चेंडू 19 धावा. मोहम्मद सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या हाताकडनं समोर आहे महेंद्र. यावेळी खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमने लगत फटका. क्षेत्ररक्षण करताना निश्चितपणे ढिलाई पथ्यावर पडते ती महेंद्रच्या ज्या मोठ्या फटक्याच्या शोधार्थ तो होता. षटकार नाही मात्र चौकार त्याला प्राप्त होतोय व या 4 धावांनी आता अंतर येऊन ठेपतंय 15 धावांचं व नाममात्र 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. 3 चेंडू 15 धावा. 3ही चेंडू मोठे फटके अति आवश्यक हे महेंद्र याला असतील आणि समोर आहे गोलंदाज तो मोहम्मद. ह्या बॉलवर फिल्डरचा काय झाला कळाक नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, फिल्डर बऱ्यापैकी थैसरलो. एका हातान जशी कोंबडी हाकवतात त्या कोंबडी हाकवण्याचा प्रयत्न होतो. दगो देऊन चेंडू गेलो आकांड्या पार चौकार. खाऊची होती चुनाची कापा पण फिल्डराक पडली मोठी भोका. 3 चेंडू 15 रन्सांची गरज. परत एकदा या सामन्यात वापसी केली गेली ह्या चौकारामुळे. पुढचा सामना असलेलो या संपूर्ण स्पर्धेचो कोकण नव प्रीमियर लीगचो पहिलो सेमीफायनलचो सामनो. राजाराम वॉरियर्सची असलेली पहिली बॅटिंग, ओनफोर्ड महापण संघाची असलेली पहिली फिल्डिंग आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये समीर पांढरे सर तुमका साथ देण्यासाठी हिंदीचो आवाज समीर चव्हाण तुमच्या सोबत असतो. धावसंख्या बघा 3 चेंडूत आता मात्र 15 रन्सांची गरज असताना जेमतेम 1 रन्सावर समाधान. 2 बॉलचो खेळ शिल्लक, 14 रन्सांची गरज. एखादो अतिरिक्त चेंडू फक्त सामन्याचा निकाल बदलू शकता. 2 चेंडू 14 धावा. दुसरं सेमीफायनल जिंकान, दुसरं क्वार्टर फायनल, चौथं क्वार्टर फायनल जिंकान दुसऱ्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याच्या अगदी उंबरठ्यावर धाडसकळ गोवा संघ. कालच्या दिवसात खूप अडखळती सुरुवात केलेली धाडसकळ गोवा कागदावरचो एक बलाढ्य संघ. सध्या कोकण प्रांतातलो गोमंतक भूमीचो नंबर 1 चो व्यावसायिक संघ. काल खूप अडखळती सुरुवात, आज मात्र दिमाखात कामगिरी. राजा नाटेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅट आणि बॉलचो खैचो संपर्क नव्हतो. सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकरांची कविता परत एकदा सगळ्यांका आठवतली. तारिया मामा होडी हाड रे, बेगीन पोचय माका पहिला अडी रे. शेवटचा चेंडू औपचारिकता बाकी फॉर्मॅलिटी जका म्हटली जाता. सेमीफायनलच्या उंबरठ्यावर धाडसकळ गोवा संघ. राजा नाटेकर साठी परत एकदा मेडन चेंडू आणि सलग 2 मेडन चेंडू बरोबर इनिंगची सांगता. चौथं क्वार्टर फायनल झालं समाप्त. पुढच्या सामन्यासाठी ओम स्पोर्ट महापण संघ ताबडतोब मैदानाचं तुम्ही